नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण क्लास 7 च्या मुलांसाठी स्टॅटिस्टिक हा लेसन या ठिकाणी बघत आहोत। आज लेक्चर नंबर 2 आहे। लेक्चर नंबर 4 तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 7 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 55 या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे वर्ड्स मध्ये लिहिलेला तो आपण बोर्डवरती लिहिलेला नाहीये, फक्त जे काही फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फक्त आपण या ठिकाणी राईट केलेल्या आहेत। ठीक आहे। आता बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, तुम्ही तुमचे बुक्स रेफर करा। काय सांगितलेले बघा, The height of 30 children in a class is given in a centimeters। म्हणजे 30 स्टुडंट आहेत आणि त्यांची जी हाईट आहे ती सेंटीमीटर मध्ये आपल्याला दिलेली आहे। ड्रॉ अप द फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ द डेटा। आणि आपल्याला काय करायचं तर फ्रिक्वेन्सी टेबल जो आहे तो या ठिकाणी राईट करायचा आहे। आता बघा हा जो क्वेश्चन आहे दिसायला खूप सोपा आहे, सोडवायलाही सोपा आहे। त्या गोंधळात मुलं काय करतात तर छोट्या छोट्या चुका करतात। तर काय करतात तर त्या आपण एक्झाम्पल सॉल्व करतच बघूया। ठीक आहे। आता या ठिकाणी बघा फर्स्ट सोडवताना आपल्याला काय करायचंय तर आपल्याला टेबल वाईज हा क्वेश्चन सोडवायचा आहे। ठीक आहे। आता आपल्याला गिवन जे दिलेलं आहे ते काय आहे बघा, तर हाईट इन काय दिलेले आहे सेंटीमीटर्स दिलेली आहे। म्हणजे पहिला जो चार्ट असणार आहे तो काय असणार आहे आपला, हाईट इन सेंटीमीटर्स। ठीक आहे। दुसरा चार्ट आपला असतो तो काय असणार आहे आपला तर टॅली मार्क। ठीक आहे। आणि थर्ड वन जो असणार आहे आपला तो काय असणार आहेत आपले चिल्ड्रन्स असणार आहेत। ठीक आहे। किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो फ्रिक्वेन्सी। ठीक आहे। पण शक्यतो आपल्याला इथे चिल्ड्रन दिलेले आहे त्यामुळे तुम्ही काय करा चिल्ड्रन असं लाईट करा। ठीक आहे। आता या ठिकाणी बघा आपल्याला इथं ब्लॉक्स तयार करायचे आहेत। आता एक ऑब्झर्वेशन करा टेबलचं, म्हणजे टेबलचं ऑब्झर्वेशन करताना आपल्याला ज्या वेळेला हाईट इन सेंटीमीटर दिलेली आहे तर हे जे गिवन नंबर्स आहेत त्यातला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तो बघा। तर या ठिकाणी बघा 131 एक आहे, 130 आहे का नाहीये, म्हणजे फर्स्ट नंबर आपला काय दिलेला आहे या ठिकाणी 131 दिलेले आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर जे आहेत बघा एक एकचा डिफरन्स घेऊन सगळे नंबर घेतले तरी चालेल आणि सगळ्यात बिगेस्ट जो नंबर आहे तो आहे आपला 140। म्हणजे आपल्याला काय करायचे ते सगळे नंबर्स या ठिकाणी लाईन मध्ये लिहून घ्यायचे आहेत। म्हणजेच पहिला आला 131। ठीक आहे। दुसरा असणार आहे आपला 132, 133। ठीक आहे। 134, थोडेसे ब्लॉक छोटे करूया आपण, 135, 136, 137, 138, 139 आणि खालचा ब्लॉक जो असणार आहे तो काय असणार आपला 140 असणार आहे। ठीक आहे। आणि जे एन आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे आपण ते बाजूला फाइंड आउट करूया। ठीक आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा आता आपल्याला काय करायचंय तर 131 असणारी हाईट असणारी मुलं किती आहेत ते या ठिकाणी टॅली मार्कच्या रूपाने आपल्याला लिहायचे। पण त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला शोधत बसायचं आहे का की 131 कुठं आहे बघा 131 असं शोधत बसायचंय का तर नाही। आपल्याला एक सोपी मेथड आहे। मेथड म्हणजे काय तर आपल्याला काय करायचंय तर क्रॉस करत जायचंय आणि या ठिकाणी टॅली मार्क देत जायचंय, जेणेकरून काय होतं एखादाही नंबर मिसमॅच होत नाही। म्हणजेच बघा आता जो पहिला नंबर आहे तो आहे आपला 131, त्याला कट करून टाका। 131 कुठं आहे बघा इथं आहे, त्यामुळे त्याच्या समोर एक उभी लाईन मारा। ठीक आहे। म्हणजे तो नंबर या ठिकाणी आपण रिप्रेझेंट केला। त्या नंबरची त्या हाईट असलेली मुलगा किती आहे या ठिकाणी एक मुलगा आहे। ठीक आहे। नेक्स्ट नंबर आहे आपला 135, म्हणून दुसरी लाईन आपण 135 च्या पुढे मारणार आहे। नेक्स्ट बघा 140 म्हणजेच कुठं आले लास्ट नंबर। ठीक आहे।
नेक्स्ट आहे आपला 138 म्हणून या ठिकाणी आलेले आहे. नंतर बघा 132 म्हणून 132च्या समोर लाईन आलेली आहे. नेक्स्ट 133 म्हणून या ठिकाणी लाईन आलेली आहे. पुढचा आहे आपला 135 म्हणून इथं 135 म्हणजे इथं आले, बरोबर आहे. 133 म्हणजे या ठिकाणी आली. 134 या ठिकाणी आली. 135 परत एकदा याच ठिकाणी. 132 133 ठीक आहे. 140 म्हणजेच परत एकदा या ठिकाणी. 139 म्हणजे या ठिकाणी. 132 म्हणजेच या ठिकाणी. 131 म्हणजे परत इथं आले. 134 म्हणजेच बघा कुठं आले, या ठिकाणी आले. 133 ठीक आहे. 140 म्हणून परत एकदा 140. 139 म्हणून इथं आले परत 139. 136 137 म्हणून 137 ठीक आहे. नेक्स्ट बघा 139 137 म्हणून ह्या ब्लॉकमध्ये. 133 आता या ठिकाणी बघा 133 ला ऑलरेडी 4 लाईन आहेत. आता 5वी लाईन मारताना आपल्याला काय करायचे तर तिरकी लाईन मारायची. म्हणजे या ठिकाणी काय झाला 5चा एक बंच झाला. म्हणजे 5चे बंच काउंट करायला आपल्याला काय होतं सोपे जातात. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला 134 ओके. 131 या ठिकाणी आणि या ठिकाणी 140 म्हणजे परत एकदा 5वी लाईन आली, त्यामुळे ते 5चा एक बंच झालं. आता मोजायचे कसे तर किती लाईन इथं 1 2 3 म्हणून किती आले बघा 3 चिल्ड्रन्स आले, बरोबर आहे. नेक्स्ट 1 2 3 म्हणून परत एकदा 3 आले. इथं 5चा बंच आहे त्यामुळे डायरेक्टली आपण काय लिहिणार आहे 5 लिहिणार आहे, बरोबर. इथं 3 आहेत त्यामुळे इथं परत 3 आले. इथं बघा परत 3 आहेत त्यामुळे 3 आले. इथं 2 आहेत, इथं पण 2 आहेत, इथं 1 आहे, इथं 3 आहे आणि इथं किती आहे 5 आहे. आणि ह्याच्याच खाली n इज इक्वल्स टू म्हणजे फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू राईट करताना काय करायचं आपल्याला तर ह्या सगळ्यांची ॲडिशन करायची आहे. म्हणजेच बघा 3 + 3 6 झाले, 6 + 5 11 11 + 3 14 झाले, 14 + 3 17 झाले, 17 + 2 19 झाले, 19 + 2 21 21 + 2 22 22 + 3 25 25 + 5 म्हणजे 30 आलेलं आहे. आणि हे आपलं करेक्ट आन्सर आहे, कारण आपल्याला क्वेश्चन मध्येच वरती सांगितलेलं आहे की 30 चिल्ड्रनची जी हाईट आहे ती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे जर आपलं टॅली करून n इज इक्वल्स टू 30 आलं आणि क्वेश्चन मध्ये तुम्हाला वरती पण तोच नंबर देत असतील तर तुम्ही काढलेला जो चार्ट आहे तो चार्ट करेक्ट आहे. अदरवाईज जर तुमचे नंबर इकडे तिकडे झाले असतील तर तुम्ही काढलेला जो चार्ट आहे टॅली मागचा तो रॉंग आहे हे सिद्ध होतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 बघूया. नंबर्स आपण लिहिलेले आहेत. क्वेश्चन काय आहे तो फर्स्ट रीड करून घेऊया आपण. In a certain colony, there are 50 families. The number of people in every family is given below. म्हणजे 50 फॅमिली या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि प्रत्येक फॅमिलीत किती मेंबर आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. ड्रॉ अप द फ्रिक्वेन्सी टेबल आणि आपल्याला या ठिकाणी फ्रिक्वेन्सी टेबल राईट करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बघा फर्स्ट चार्ट जो असणार आहे त्यामध्ये फर्स्ट काय असणार आहे पीपल, म्हणजे एका फॅमिलीमध्ये किती पीपल आहेत त्याचा फर्स्ट असणार आहे. दुसऱ्या चार्ट मध्ये काय म्हणजे टेबल मध्ये काय असणार आहे तर टॅली मार्क असणार आहेत. आणि तिसरा जो आहे तो काय आहे आपल्याला तर फॅमिली. ठीक आहे. आता ऑब्झर्वेशन करावं लागेल आपल्याला आणि ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी बघा पहिला म्हणजे सगळ्यात छोटा नंबर जर ऑब्झर्व केला तर या ठिकाणी 1 हा छोटा नंबर आहे आणि बाकी जर बघितलं तर 5 इज द ग्रेटर नंबर. त्यामुळे येताना पीपलची संख्या काय असणार आहे 1 2 3 4 आणि 5, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं तर टॅली मार्क करायचे. आणि कसे करायचे हे मी मगाशी पण सांगितलेलं आहे. सिंपल आहे. पहिल्या नंबरवरती कट करा, तोच नंबर या ठिकाणी बघा कुठं आहे तिथं लाईन मारा.
दुसरा नंबर आहे आपला 4 म्हणून 4 वरती आली, नंतर 5 म्हणून 5 वरती आली, नंतर परत एकदा 4 म्हणून 4 वर आली, नंतर 5 म्हणून परत एकदा 5 वर, 3 म्हणून 3 च्या टेबलमध्ये, इथं पण 3, परत एकदा 3, 3 3, ठीक आहे. आता इथे बघा 4 म्हणून 4, 3 इथं आला, 4 4, 2 2, 3, पाचवी लाईन आहे त्यामुळं क्रॉसमध्ये झाली, ठीक आहे. नंतर आहे 4, परत 4 ची पाचवी लाईन आहे त्यामुळे इथं आले क्रॉस, बरोबर आहे. नंतर 2 म्हणून परत एकदा इथं आले, परत एकदा 2 आले त्यामुळे परत एकदा आले, परत एकदा 2, परत एकदा 2, आणखी एकदा 2 म्हणजे हे पाचवा आला म्हणून इथं परत एकदा पाचवी लाईन तिरकी. नंतर बघा 4 म्हणून पुढची लाईन, ठीक आहे. नंतर आले 5 5 म्हणजे इथं आले, 1 1 कुठं आहे, इथं आहे, ठीक आहे. इथं आले 3 म्हणून बघा 3चं 3. नेक्स्ट 2 म्हणून 2, नेक्स्ट 4 म्हणून इथं आले 4, इथं आले 5 म्हणून पाचवी लाईन आहे म्हणून इथं आले 5, 3 3 म्हणजेच इथं आले, ठीक आहे. नंतर परत एकदा 3 म्हणजे इथं आले, नंतर एकदा 2 आले म्हणून परत एकदा इथं आले, इथं आले 4 म्हणून इथं आले, परत एकदा 4 आले म्हणून चौथी लाईन आली, इथं 2 आहेत त्यामुळे इथं आले, इथं 3 आहेत त्यामुळे इथं आले, नंतर 4 आले म्हणजेच परत एकदा पाचवी लाईन आहे त्यामुळे परत काय झाले, क्रॉस झाली, बरोबर आहे. नंतर परत एकदा 3 आले त्यामुळे पाचवी लाईन नसल्यामुळे क्रॉस केले, चौथी 4 म्हणजे इथं आले, इथं बघा 2 आले म्हणजे इथं आले, इथं 3 आले म्हणजे परत पुढची एक लाईन आली, परत एकदा 4 आले, 4 म्हणजेच कुठं आले, इथं आले, परत एकदा 5 आले म्हणून या ठिकाणी आले, परत एकदा 3 आले म्हणून कुठं आले बघा, इथं आले, नंतर 2 आले म्हणून पाचवी लाईन आहे, 3 आले म्हणून या ठिकाणी आले, 2 आले म्हणून या ठिकाणी आले, 3 आले म्हणून या ठिकाणी आले, नंतर बघा 4 आहेत त्यामुळं इथं आले, 5 आले म्हणजेच कुठं आले, इथं आले, 3 आले म्हणजेच पाचवी लाईन आली, 2 आले म्हणजे इथं आले, 3 आले म्हणजेच कुठं आले, इथं आले, आणि 2 आले म्हणजे परत या ठिकाणी इथं आले, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, तर हे किती लाईन्स आहेत हे काउंट करून यामध्ये राईट करायचं आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायची. आता इथं पहिल्या लाईनमध्ये एकच लाईन आहे त्यामुळे 1 आली, बरोबर आहे. आता इथं बघा 5चं 1 5चं 1, 5 आणि 5 10 झाले, 10 आणि 3 13 म्हणजे 13 आले इथं, बरोबर आहे. नेक्स्ट 5 + 5 10, 10 + 5 15 + 1 16 आले, बरोबर आहे. ज्यावेळेला सिंगल नंबर असतो त्याच्या पुढे 1 राईट 0 राईट केला तरी चालेल. 5 + 5 10, 10 + 3 13 आले, ठीक आहे. इथं बघा 5 + 2 म्हणजेच किती आले आपले, 7 आले, आणि इथं n म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे ते राईट करायचे आपल्याला, म्हणजेच बघा किती झाले, इथं 1 + 3 4, 4 + 6 किती झाले 10, 10 + 3 किती होतात आपले 13, 13 + 7 20, कॅरी ओव्हर 2 आले, 2 + 1 3, 3 + 1 4 5 म्हणजे इथं आले 50. आता या ठिकाणी बघा जे गिवन क्वेश्चन होतं आपल्याला त्यामध्ये आपल्याला पण सांगताना काय सांगितलेलं आहे, देअर आर 50 फॅमिलीज, म्हणजे आपण जे टॅली मार्क्सचा जो फ्रिक्वेन्सीचा चार्ट काढलेला आहे तो करेक्ट चार्ट आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी आपण बघत आहोत, काय सांगितलेलं आहे बघा, अ डाईस वॉज कॉस्ट 40 टाइम्स अँड ईच स्कोर नोटेड इज गिवन बिलो. ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर दिस डेटा. म्हणजे जो डाईस आहे तो 40 वेळा थ्रो केलेला आहे आणि त्याचे जे रिझल्ट आहेत किंवा स्कोर म्हणतो आपण तो जो आहे तो या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, आणि आपल्याला काय करायचं तर फ्रिक्वेन्सी टेबल या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे. म्हणजेच बघा जो पहिला कॉलम असणार आहे त्यामध्ये असणार आहेत आपले स्कोर, बरोबर आहे. दुसऱ्या ह्याच्यात काय असणार आहे आपले तर टॅली मार्क, आणि तिसरा जो असणार आहे त्यामध्ये आपल्या काय असणार आहे तर फ्रिक्वेन्सीज असणार आहे, ठीक आहे. आता बघा जर नंबर ऑब्झर्व केले तर 1 आहे, 2 आहेत, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 6 पेक्षा पुढचे नंबर असणार आहेत का डाईसवर, नसणार आहेत. त्यामुळे बघा 1 2 3 4 5 आणि लास्ट वन इज द 6, ठीक आहे. मी आपण सांगितलेली आहे सोपी पद्धत
प्रत्येक वेळेला शोधून लिहायचं नाही. काय करायचं आपल्याला, 3 कट केला या ठिकाणी लाईन, 2 कट केला 2 च्या समोर लाईन, 5 च्या समोर लाईन, 6 च्या समोर लाईन, 4 च्या समोर लाईन, 2 च्या समोर, 3 च्या समोर, 1 च्या समोर, 6 च्या समोर, परत एकदा 6 च्या समोर, परत एकदा 2 3 5 3 5 3 कुठे गेला 3, परत 5वी लाईन आली, बरोबर आहे. परत 4 कुठं आला, इथं आला, परत एकदा 2 म्हणून इथं आला, नंतर 4 म्हणजेच या ठिकाणी आला, नंतर 5 म्हणजेच या ठिकाणी आला, परत एकदा 4 आला म्हणजे या ठिकाणी आला, परत एकदा 2 आला, 2 म्हणजेच 5वी लाईन आहे म्हणून क्रॉस केला, 6 3 2 4 5वी लाईन आहे, 3 4 1 4 3 5वी लाईन. ओके, परत एकदा 3 म्हणजे इथं आला, 2 इथं 5 परत एकदा 5वी लाईन आली म्हणून क्रॉस. ठीक आहे, परत 3 म्हणजे परत एकदा या ठिकाणी, 3 म्हणून कुठं आलं, या ठिकाणी, आणि 4 म्हणून 4च्या ठिकाणी, बरोबर. आता हे सगळे आहेत ते या ठिकाणी राईट करणार आहेत आपण काउंटिंग करून. 2 लाईन्स आहेत त्यामुळे इथं आले 2. इथं बघा हे 5 आणि हे 3, 5 + 3 8, 5 + 5 आणि हे 3 म्हणजेच किती झाले आपले, 13 झाले, बरोबर आहे. नेक्स्ट 5 + 3 8, हे 5 आणि लास्ट वन इज द 4. 6 किती आहेत, 4 म्हणजेच n = किती असणार आहे बघा. तर ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायची आहे. ठीक आहे, इथं आले 10 + 3 किती होतात, तर 13 झाले, 13 + 8 किती होतात, 21 झाले, 21 + 5 26 + 4 किती होतात आपले 30, म्हणजे 3 कॅरी आले इथं, 3 + 1 4 म्हणजे इथं आले 40. आणि आपल्याला क्वेश्चन्स मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, डाईस वॉज कास्ट 40 टाइम्स, म्हणजे आपण काढलेला टेबल हा करेक्ट टेबल आहे. ठीक आहे, आता लास्टला जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4, तो तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला नाही जमला तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, आपण तोही सेपरेटली सॉल्व्ह करून देऊया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. ठीक आहे, व्हिडिओ आपला या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.